कशा आहात मंडळी? तर चला आज आपण चॉकलेट स्पॉन्ज केक बनवणार आहोत। हा जो चॉकलेट स्पॉन्ज आहे हा आपण आपल्या घरात असलेल्या साहित्याने बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये मी 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे। ही मी आपल्या साखर मिक्सरमध्ये काढून पिठी साखर बनवलेली। तर 1.5 कप मी पिठी साखर घेणार आहे। त्यानंतर मी 1 कप याच्यामध्ये तेल घेणार आहे आणि 2 कप दही घेणार आहे। आता हा स्पॉन्ज मी मोठा आहे, 1.5 ते 2 किलोचा आहे, तर त्यामुळे जास्त साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही ह्याचा अर्धा घेतलं तरी चालेल। त्यानंतर मी 1 चम्मच याच्यामध्ये व्हॅनिला टाकला आहे आणि ते साईडला ठेवून नंतर 4 कप आपण मैदा चाळून घ्यायचा आहे। तर 2 कप मी पहिला मैदा घेतलेला आहे चाळून आणि त्यानंतर 2 कप आणखी घेतलेला आहे। तर हा जो व्हिडिओ आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओ चॅनलवर ठेवलेला आहे, तर तुम्ही तो नक्की बघा। त्यानंतर आपण बेकिंग पावडर याच्यामध्ये 3 चम्मच आणि बेकिंग सोडा 2 चम्मच वापरायचा आहे। 3 टेबलस्पून आहेत आणि नंतर आपल्याला 4 मोठे चम्मच याच्यामध्ये कोको पावडर टाकायचं आहे। तर हे व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं। बघा, हे ड्राय इन्ग्रेडियंट आपले तयार आहेत। आता आपण जे वेट इन्ग्रेडियंट होते आपले त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून मिक्स करायचं आहे आणि मिक्स करताना आपल्याला 1 वाटी किंवा 1 कप समजा दूध वापरून ह्याला छान असं रिबन कन्सिस्टन्सी घ्यायची। छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण एक टीन घेतलेला आहे। आता माझा केक मोठा असल्यासाठी मी 11 इंचचा टीन घेतलेला आहे आणि त्याला तेल किंवा तुम्ही तूप लावू शकता आणि त्यानंतर आपलं जे बॅटर तयार झाले ते ह्याच्यामध्ये टाकायचं। आता बॅटर जास्त झाल्यामुळे मी कपकेक पण बनवलेले आहेत। आता ह्याला व्यवस्थित टॅप करून मला 65 डिग्रीवर मी ह्याला 45 ते 55 मिनिटं बेक केलेलं आहे आणि आधी प्रीहीट केलेला आहे मी ओव्हन 15 मिनिटात। आपण केक चेक करूया 55 मिनिटानंतर। तर केक आपला तयार आहे। बघा किती छान असा स्पॉन्ज तयार झालेला आहे। आता पुढचा व्हिडिओ मी केकचा कव्हरिंगचा टाकणार आहे, तर नक्की व्हिडिओ बघा, लाईक शेअर करा चॅनलला आणि पुढचे व्हिडिओ ही बघा। थँक्यू।